बरं, आता हे तुम्ही वापरून 1.5 महिना झालेला आहे. बॉटल मधलं पाणी पिता, हातामध्ये बेल्ट बांधलेला असतोय, हे मॅट तुम्ही वापरता. ओके. आणि आता जे तुम्ही एवढे सगळे प्रॉब्लेम सांगितले, तुमचा पंप वगैरे सगळा बंद झालाय. आता पंप मी 1.5 महिन्यात एकदाही, म्हणजे एक महिन्यात तर मी एकदाही पंप घेतलेला नाही. पूर्ण 1 महिना झाला. ओके हा ओके. पंप जो आहे शिवराजचा, अस्थमाचा पंप, तो मी ओढलेलाच नाही, मला गरजच पडली नाही. आणि आता जे मी कंटिन्यू बोलते, हे असं कंटिन्यू बोलता येत नव्हतं मला. आणि महत्वाचं म्हणजे माझं वजन अगोदर 10 वर्षापूर्वी पिशवीचं ऑपरेशन झाल्यापासून माझं वजन 72 वर होतं. कोरोना काळात माझं वजन 12 किलो कमी झालं. पण आता ह्या मॅग्नेट मॅथमुळे एवढं खाणं मी स्ट्रॉंगली ठेवलंय. ड्रायफ्रूट, दूध, अंडी रोज आणि चिकन, मटन. 1 महिना तर पूर्ण मी ते सगळा सकस आहार घेतला. माझं वजन 3-4 किलोनी तर वाढायलाच पाहिजे होतं ना. नक्कीच मी खायचे आणि झोपायचे, बाकी काहीच करत नव्हते. पण त्या मॅटमुळे माझं वजन मेंटेनन्स आहे. कोविड मधून मी आल्यानंतर 22 जुलैला घरी आले तेव्हा माझं वजन 62 किलो होतं. आजही ते वजन 62 किलो. 62 किलो म्हणजे वजन वाढलं नाही. वजन वाढलं नाही. आणि तुम्ही मगाशी म्हणाल तुम्हाला बसता येत नव्हतं अगोदर, 4-5 वर्षापासून तुम्हाला असं मांडी घालून बसते. आता तुम्ही बसून दाखवा बरं एक वेळ. बसता मला आता पटकन येतं. असं मला स्टूल घ्यावा लागायचा, पाठ घ्यावा लागायचा. आणि असं उठणं ना, असं मला असं पटकन उठता येत नव्हतं सर. म्हणजे हेच सत्य आहे. माझे मिस्टर समोर आहेत, ते सांगतील. मला कधीच असं पायाचा प्रॉब्लेम होता. साहेब बरोबर आहे ना? सगळं सांगितलं नाही बरोबर. त्यांनी विचारलं म्हणून तुम्हाला विचारतोय. एकंदरीत हे वापरून तुम्ही समाधानी आहात? समाधानी आहे, कारण माझा पाय जखडायचा. तुमचे बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले याच्यामुळं. आणि याची तुम्हाला वाटतं याची समाजाला जास्त गरज आहे, समाजापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे? प्रत्येक घराला, प्रत्येक घरातल्या प्रत्येक लोकांना, म्हणजे लहान मुलापासून ते म्हाताऱ्या वयस्कर लोकांपर्यंत, कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला ह्या मॅटची आणि बॉटलची गरज आहे. आता हे काम तुम्ही करायचंय, तुमच्या माध्यमातून जेवढं शक्य होईल तेवढं समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही करायचंय. नक्कीच करायचं. ओके, धन्यवाद मॅडम.